नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। फ्रीज मॅग्नेट करण्यासाठी मी हा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि तो मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घेणार आहे। आधी मी काही लीव्स काढणार आहे, काही वेगवेगळ्या पद्धतीची पानं काढणार आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारची खरं तर आपण फ्रीज मॅग्नेट करू शकतो। इकडे मी एक छोटंसं प्लांट करणार आहे, तर त्यासाठी मी आधी ही पानं काढून घेतलेली आहेत। आणि मी इकडे हे अल्कोहोल मार्कर्स वापरतेय। तुम्ही नॉर्मल स्केच पेन सुद्धा वापरू शकता, ॲक्रेलिक किंवा पोस्टर कलर वापरून पण तुम्ही पेंट करू शकता। या सगळ्या पानांना मी पहिल्यांदा हा लीफ ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी काही डार्क टोन्स ऍड करणार आहे। त्याच्यानंतर मी थोडासा लाईट ग्रीन ऍड केलेला आहे। आणि ही जी पानं आपण तयार केली आहेत तर ही सुद्धा मी कट करून घेतलेली आहेत। आता ही जी पानं आहेत तर हा कार्डबोर्ड मी या पानांवरती पेस्ट करणार आहे, जो मगाशी आपण कट करून घेतला होता। त्यानंतर मी या पॉप्सिकल स्टिक्स वापरतेय, याला आईस्क्रीम स्टिक्स पण म्हणतात। हे फ्रीज मॅग्नेट आपण थोडंसं प्रोडक्टिव्ह करणार आहोत, त्याचा आपण छान उपयोग करणार आहोत। आणि तो उपयोग म्हणजे या फ्रीज मॅग्नेटमध्ये या पॉप्सिकल स्टिक्स वापरून आपण खूप सोपी अशी फोटो फ्रेम तयार करू शकतो। मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं पहिल्यांदा वरती आणि खालती अशा स्टिक करायच्या आणि उरलेल्या ज्या दोन आहेत त्या वरच्या बाजूने स्टिक करायच्या। त्यानंतर जे फ्रीज मॅग्नेट आहे ते मी बॅक साइडला लावून घेतलं। आणि आपलं DIY फ्रीज मॅग्नेट तयार झालंय आणि फोटो फ्रेम पण तयार झालीये। मी व्हिडिओमध्ये आता म्हणले तसं की या फ्रीज मॅग्नेटचा जो साईज आहे तर त्या साईज नुसार तुम्ही फोटो प्रिंट करून घेऊ शकता आणि तुम्ही या फोटो फ्रेम मध्ये फोटो लावू शकता किंवा एखादा कोट, एखादा स्टिकर सुद्धा तुम्ही लावू शकता। आणि फायनली आपलं हे DIY फ्रीज मॅग्नेट तयार झालेलं आहे। आणि या DIY फ्रीज मॅग्नेट मध्ये आपण फोटो फ्रेम सुद्धा तयार केलेली आहे। तर हा मी इकडे ग्लास जार घेतलेला आहे, याची साईज बऱ्यापैकी छोटी आहे। तुम्हाला अशा प्रकारचे ग्लास लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात। सगळ्यात आधी बेसला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर देऊन घेणार आहे। कलर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा एक स्पंज वापरू शकता किंवा तुमच्याकडे असा स्पंज नसेल तर तुम्ही नॉर्मल ब्रश सुद्धा वापरू शकता। फक्त असा जेव्हा आपण स्पंज वापरतो तेव्हा त्या स्पंजचं एक टेक्स्चर येतं आणि ते खूप छान दिसतं। तर मी व्हाईट ॲक्रेलिक कलर प्लेन असा देऊन घेतलेला आहे सगळ्यात सुरुवातीला। आता यानंतर मी इकडे एक राऊंड ब्रश वापरते आणि बारीक ब्रश वापरायचा आहे, म्हणजे 0 किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता। आणि मी सगळ्यात पहिल्यांदा रेड ॲक्रेलिक कलर वापरते आणि त्याने मी फ्री हँड मंडाला काढायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात आधी मी एक सेंटर काढून घेतलं साधारण आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 4 पॉइंटेड पेटल्स काढल्या चारही बाजूंनी। आणि मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये अजून 4 पॉइंटेड पेटल्स ॲड केल्या। त्याच्यानंतर आता प्रत्येक पॉइंटेड पेटलमध्ये मी येलो कलर ॲड करते। एक येलो कलरचा छोटासा स्ट्रोक ॲड केलेला आहे मी प्रत्येक पेटलमध्ये।
त्याच्यानंतर या दोन्ही पॉइंटेड पेटल्सच्या मधून आपल्याला आता 2 सेमी सर्कल्स तयार करायचे आहेत. आपण या ग्लास जारवरती मंडाला करतोय, त्यामुळे हे आपल्याला पूर्णपणे फ्री हँड मंडाला करायचं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही आधी प्रॅक्टिस करा छान, आणि मग असं कुठलं तरी एक स्पेसिफिक डिझाईन ठरवून तुम्ही अशा प्रकारे हा ग्लास जार पेंट करू शकता. त्याच्यानंतर मी काही रेड डॉट्स ॲड केलेले आहेत. आणि त्या रेड डॉट्सच्या बाजूनी मी ब्लू ॲक्रेलिक कलर वापरून असा फ्लॉरल पॅटर्न तयार करते. तर आता हे पुन्हा आपण इकडे डॉट मंडाला वापरलेला आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा फ्री हँड मंडालाचा वापर केला, त्याच्यानंतर आपण डॉट मंडालाचा पण वापर करणार आहोत. खास करून जेव्हा बॉटल डेकोरेशन, बॉटल आर्ट आपण करतो तेव्हा डॉट मंडाला हा प्रकार खूप छान दिसतो. थोडासा एक लाईव्हलीनेस ॲड करण्यासाठी मी इकडे ग्रीन कलर वापरते. फक्त मी 3 डॉट्स देते ग्रीन ॲक्रेलिक कलरचे. त्याच्यानंतर हे जे ब्लू डॉट्स वापरून मी फूल तयार केलेलं आहे त्याच्यावरती मी एक मीडियम साईजचा रेड डॉट देते प्रत्येक ठिकाणी. आणि अशा पद्धतीने आपलं हे सुंदर मंडाला तयार झालेला आहे. या DIYचा खरं तर अजून एक वापर होऊ शकतो, तो म्हणजे क्यूट नाईट लॅम्प जसा असतो तर त्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. मी असे काही फेरी लाईट्स या जारमध्ये ठेवते आणि अशा पद्धतीने आपला एक क्यूट असा DIY तयार झालेला आहे, ज्याचा तुम्ही पेन्सिल होल्डर किंवा फक्त शोपीस म्हणून किंवा असे फेरी लाईट्स ॲड केलेत तर असा एक खूप छान असा नाईट लॅम्प म्हणून पण तुम्ही असा वापर करू शकता. DIY प्लांटर्ससाठी मी असे माझ्याकडे असलेले हे 2 कंटेनर्स घेतलेले आहेत. याला मी ऑलरेडी एक मेकओव्हर दिला होता, त्यामुळे या दोन्ही कंटेनर्सना मी आधी व्हाईट ॲक्रेलिक कलर देऊन घेणार आहे. व्हाईट कलरचे मी 2 ते 3 कोट्स देणार आहे. सगळ्यात पहिला जो कंटेनर आहे तर त्यासाठी मी खूप क्यूट आणि खूप सोपी अशी आयडिया करते. ती म्हणजे मी हा व्हाईट कलर जो आहे तर तो तसाच ठेवलेला आहे आणि या व्हाईट कलरवरती मी रेड ॲक्रेलिक कलर वापरून छोट्या साईजचे हार्ट्स करते. यासाठी मी बारीक ब्रश वापरते. 0 किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता. आणि खूप सोपं असं टेक्निक आहे. रँडमली मी हे हार्ट्स काढते, पण हे दिसायला खूप छान दिसतात आणि व्हाईटवरती रेड कलर खूप उठून दिसतो. खूप व्हायब्रंट असं हे कॉम्बिनेशन आहे. आणि अशा पद्धतीने आपली पहिली DIY प्लांटर आयडिया तयार झालेली आहे. दुसरी जी प्लांटर आयडिया आहे तर त्यासाठी मी हा कप इकडे वापरते. या कपची जी साईज आहे ती थोडी मोठी असल्यामुळे याचा जो सरफेस आहे तो जास्त आहे. त्यामुळे या आयडियासाठी मी डोनट्स जे असतात तर त्या डोनट्सवरती जे आपण कलरफुल स्प्रिंकल्स टाकतो किंवा चॉकलेट फ्लेवर जो असतो तर त्याचं मी एका साईडला डिझाईन केलेलं आहे. तर थोडंसं मी इकडे डूडल फॉर्ममध्ये पेंट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच्यानंतर मी येलो कलर पण वापरलेला आहे आणि ब्राऊन कलर वापरलाय। चॉकलेट जसं असतं तर त्या पद्धतीचा लुक येण्यासाठी मी इकडे ब्राऊन कलर वापरतेय आणि येलो कलरचा पण मी वापर केला आहे। म्हणजे जास्तीत जास्त मी आता म्हणलं तसं व्हायब्रंट कलर्स जेवढे आपण वापरू, फ्रेश कलर्स जेवढे वापरू, तेवढे या प्लांटर्सना खूप छान दिसतात आणि खूप छान असा लुक क्रिएट होऊ शकतो। तर येलो कलर आणि ब्राऊन कलर मी प्लेन देऊन घेतलेला आहे। आणि इकडे मी चॉकलेटचे जे ओघळ असतात तशा पद्धतीचं मी इकडे डिझाईन केलेलं आहे। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरून अशा लाईन्स काढतेय येलो कलरवरती। त्यानंतर चॉकलेट सिरप आपण ज्या पद्धतीने सर्व करतो तर तसा स्ट्रोक मी काढण्याचा प्रयत्न केलाय आणि खालच्या बाजूला मी परत कलरफुल स्प्रिंकल्स काढलेले आहेत ब्राऊन कलरवरती। तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही प्लांटर आयडियाज तयार झालेल्या आहेत। हा एक वेगळा प्रकार मी या निमित्ताने करून बघितला। पहिली जी आयडिया होती ती अतिशय सोपी होती मी म्हणले तसं, पण दिसायला खूप छान दिसते, खूप व्हायब्रंट दिसते। आणि दुसरी ही जी आयडिया आहे तर तो आपण एक फूड ॲटम जो आहे तर त्या फूड ॲटमवरचं जे टेक्स्चर आहे ते आपण या प्लांटर्सवरती करण्याचा प्रयत्न केला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।